सर्व विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण गडचिरोली पोलीस भरती 2018 प्रश्नपत्रिका विश्लेषण घेणार आहे। तरी सर्वांना विनंती करेल व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। लेक्चर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। प्रयत्न सोडू नका, सुरुवात नेहमी कठीणच असते। पोलीस भरती जीके डेली टेस्ट टाइम लावून 15 मिनिटात 30 प्रश्न माझ्या संगे। हे आहेत मित्रांनो बॅच कोर्सेस। मराठी व्याकरण विकली 2 टेस्ट सकाळी 10 वाजता। हा आहे आपला महाराष्ट्र, प्रिय असा तो महाराष्ट्र आमचा। चला तर लेक्चरला सुरुवात करू। जवाहर नवोदय विद्यालय गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? जवाहर नवोदय गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे? कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो? घोट या ठिकाणी। गडचिरोली जिल्ह्यात डॅश डॅश ठिकाणी पेपर मिल आहे। पेपर मिल मित्रांनो कुठे आहे? गडचिरोली जिल्ह्यात आष्टी या ठिकाणी। पंडुम हा कशाचा प्रकार आहे? पंडुम हा मित्रांनो सनचा प्रकार आहे। गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा या तालुक्यातील शेतीला कोणत्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो? कोणत्या धरणातून पाणी पुरवठा केला जातो? आरमोरी व वडसा येथील, तर इटायदो या धरणातून। गडचिरोली जिल्ह्यातील मुक्तिपंथ ही संस्था कशाशी संबंधित आहे? मुक्तिपंथ ही संस्था मित्रांनो व्यसनमुक्तीशी संबंधित आहे। ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात मित्रांनो 1965 मध्ये करण्यात आली। सोफिया या यंत्रमानाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव काय? सोफिया या यंत्रमानवाला नागरिकत्व देणाऱ्या देशाचे नाव काय? तर मित्रांनो सौदी अरेबिया। ऑप्शन क्रमांक 4। केंद्रीय गृहमंत्री म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीचे नाव काय? हा क्वेश्चन मित्रांनो 2018 मध्ये गडचिरोली पोलीस भरतीला आलेला होता। तर आपल्याला 18चं नाही सांगायचं आहे, कारण की आताच विचारला आपल्याला 21चं, तर 21चं सांगायचं। 18चं कोण होतं? केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह होते। पण आपल्याला 18चं काही घेणं देणं नाही, आपल्याला 2021चं घेणं देणं आहे। तर केंद्रीय गृहमंत्री म्हणून आता कोण कार्यरत आहेत? तर अमित शहा। तर आता सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? राजनाथ सिंह। हे लक्षात राहू द्यायचं आताचं। महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? कोणी नाही मित्रांनो, कारण की जागा रिक्त आहे। जागा काय आहे? विधानसभेचे अध्यक्षाचे रिक्त आहे। तर आपल्याला विधानसभेचे अध्यक्ष जे रिक्त आहेत तर उपाध्यक्षाचे विचारू शकतात। तर महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर नरहरी झिरवळ आहे। हे लक्षात राहू द्या। उपाध्यक्ष कोण आहेत? नरहरी झिरवळ आहे। मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? मीनाक्षी मंदिर मित्रांनो तामिळनाडू या राज्यात आहे। 91 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात पार पडले? 91 विचारलं आपल्याला। 91चं काही घेणदेण नाही, कारण की 2021 मध्ये 94 अखिल भारतीय आहे। 91 हे 18वे होते, म्हणजे 2018 मध्ये 91 होते। तर आपल्याला 2018चं काही घेणं देणं नाही, आपल्याला 2021चं घेणं देणं आहे। तर 2021चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोण होते? जयंत नागरीकर होते। आणि 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या शहरात पार पडले मित्रांनो? तर मित्रांनो हे नाशिक शहरात पार पडले। हे लक्षात राहू द्यायचं। अध्यक्ष कोण होते अखिल भारतीयचे? जयंती नागरीकर। आणि हे कोणत्या शहरात पार पडले? तर नाशिकमध्ये। इथे फैताराम झालं, इथे ऐताराम पाहिजे। तर ऐताराम या गोडी शब्दाला मराठीत काय म्हणतात? तर मित्रांनो रविवार म्हणतात। ऐताराम पाहिजे इथं। भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? सगळ्यांना माहीत आहे, शक्तिकांत दास। तुरुंगातील कैद्यांना ATM सुविधा देणारे महाराष्ट्र येथील पहिले कारागृह कोणते? तर कोणत्यात मित्रांनो? नागपूर मध्यवर्ती कारागृह। मुंड विसांग सोडा या गोडी शब्दाला मराठीत काय म्हणतात मित्रांनो? तर 76। मुंड विसांग सोडा म्हणजे 76। तुरुंग या मीडिया भाषेतील पिकाला मराठीत काय म्हणतात? तुरुंग या मीडिया भाषेतील पिकाला काय म्हणतात मित्रांनो? तूर। लक्षात राहू द्या। हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये असेच क्वेश्चन येतात मित्रांनो, आपल्याला ही भाषा समजत नाही। तेंदूपत्ता तोडणी कोणत्या महिन्यात केली जाते? तेंदूपत्ता तोडणी कोणत्या महिन्यात केली जाते? तर मित्रांनो मे आणि जून। खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? कोणती सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? तर मित्रांनो सुकमा ही गडचिरोलीला लागून नाही। वडसा येथील सिरोचा येथे जाताना, क्वेश्चन नीट बघा, वडसा येथून सिरोचा येथे जाताना रस्त्यात येणाऱ्या शहरांचा योग्य क्रम लावा। क्वेश्चन नीट बघा।
याचा आन्सर राहणार ऑप्शन क्रमांक 4. अगोदर आरमोरी, मग आष्टी, मग आलापल्ली, मग रेपणपल्ली. माडिया भाषेतील शेतीला काय म्हणतात? माडिया भाषेतील शेतीला मित्रांनो पोलम असे म्हणतात. माडिया भाषेतील नाला यासाठी कोणता शब्द वापरतात? नालासाठी कोणता शब्द वापरतात मित्रांनो? वेरार दुईडा. नालासाठी वेरार दुईडा. गोंडी या भाषेत लहान मुलीला काय म्हणतात? गोंडी या भाषेत लहान मुलीला पिल्ला म्हणतात. आता मॅथमॅटिक्स. रमेश आणि सुरेश यांच्या वयाची बेरीज 55 वर्ष आहे. लिहून घ्यायचं. बेरीज किती आहे? 55 वर्ष. त्यांच्या वयातील अंतर 15 वर्ष आहे. त्यांच्या वयातील अंतर किती आहे मित्रांनो? 15 वर्ष. म्हणून ह्या 55 मधून 15 मायनस करून घ्यायचं. आता किती आहे उरतात मित्रांनो? 40. तर रमेशचे आजचे वय काय? रमेश किती जण होते? रमेश होता आणि सुरेश होता. त्यांच्या वयातील फरक किती आला? अंतर किती आला? 40 वर्ष काढले आपण. दोघं जण आहेत म्हणून 2ने भागून घ्यायचं 40ला. 2 दुनी 4 आणि 0 जसे आले तसं. किती आले मित्रांनो? 20 वर्ष. तर रमेशचं विचारलं. रमेश कुठं आहे? हा आहे रमेश. तर रमेशचे वर्ष किती राहणार? 20. इथे आपल्याला रमेशचं वय विचारलं. लहान किंवा मोठा यांचे वय विचारले नाही. हे लहान वय आहे रमेशचं. मोठा म्हटलं असतं आपल्याला मित्रांनो तर ह्याच 55 त्यांची बेरीज होती. त्या 55मध्ये आपण 15 प्लस केलं असतं तर किती होतात? हे 70. 70ला 2ने भागलं असतं तर किती उत्तर आलं असतं मित्रांनो? 35. तर हे मोठ्या भावाची 35 राहणार आणि लहान भावाची 20. तर आपला आन्सर कोणता आहे? 20. एका संख्येचे 15% आणि 17% यांची बेरीज 96 आहे. तर ती संख्या कोणती? या दोन्ही टक्क्यांची बेरीज करून घ्यायची अगोदर. किती येतात मित्रांनो? 32. 32 बरोबर किती म्हटलं बेरीज? 96. तर ती संख्या कोणती? टक्के होतं म्हणून अगोदर इथे 100 लिहून घ्यायचं. ती संख्या कोणती? क्वेश्चन मार्क. आता करायचं तिरकस गुणाकार. 100 गुणिला 96. 100 गुणिला 96. माऊसने लिहित आहे म्हणून मित्रांनो ॲडजस्ट करा थोडं. एक तर लिहिता नाही आहेत कसं तरी मी लिहित आहे. 32 हे मित्रांनो छेदात जातील. आता करायचं काटाकाटी. 32 एका 32, 32 त्रिक 96. आता का उरले मित्रांनो? 100 गुणिला 3. 100 गुणिला 3 केलं तर 330 संख्या राहणार. आपण XY यूज नाही केलं मित्रांनो, डायरेक्ट शॉर्टकटनं सांगितलं तुम्हाला. अ आणि ब यांचे मानसिक उत्पन्न सरासरी किती आहे? 3500. ब चे मानसिक उत्पन्न 4000 आहे. तर अ आणि ब च्या मानसिक उत्पन्नाचे गुणोत्तर काय? सरासरी किती आहे मित्रांनो? 3500. सरासरी लिहून घ्यायचं 3500. त्यांची सरासरी किती आहे मित्रांनो? 3500. आपल्याला उत्पन्न पाहिजे तर हे सरासरी आहे असं लक्षात राहू द्या. हे उत्पन्न आहे इथे असं लक्षात राहू द्या. उत्पन्नाची बेरीज किती आहे मित्रांनो? 3500ची दुप्पट करून टाकायची. 3500ची दुप्पट करून टाकायची म्हणजे आपल्याला बेरीज मिळून जाणार दोघांची. किती झाले मित्रांनो? 7000. 3500ची दुप्पट केली तर आपल्याला त्याच्यात बचे मानसिक उत्पन्न 4000 दिलेले आहेत. तर ह्यास हे 4000 आहेत. कोणाचे आहेत? बचे. बचे उत्पन्न किती आहेत? 4000. ह्या 4000ला मित्रांनो 7000 म्हणून मायनस करायचं तर आपल्याला अचे उत्पन्न मिळणार. बरोबर आहे. हे 4000 7000 म्हणून मायनस केले तर अचे उत्पन्न किती मिळणार आपल्याला? 3000. बरोबर. तर काय विचारलं आपल्याला? अ आणि ब यांचे मानसिक उत्पन्नाचे गुणोत्तर. आपल्याला गुणोत्तर विचारलं म्हणून हे 3 शून्य कट, हे 3 शून्य कट. अगोदर आपल्याला अचं विचारलं. अचं किती आहे गुणोत्तर? 3 आहे. लिहून घ्यायचं अचं 3. मग नंतर ब विचारलं. मग ब कुठे आहे? इथे आहे. बचं किती आहे गुणोत्तर? 4. तर 3/4 हे आपलं ॲन्सर राहणार. कुठे गेलं? 3/4. 12चे 12% किती? 12चा वर्ग करून टाकायचा सरळ सरळ. काही टेन्शन घ्यायचं नाही. 12चा वर्ग किती होते? 144. टक्के म्हटलं म्हणून छेदात
100. आता इथे 2 शून्य आहेत, तर 2 घर सोडून पॉईंट द्यायचं. इथे पॉईंट दिला आपण 2 घर सोडून. हा एक घर सोडला आपण, हा एक घर सोडलं, मग पॉईंट दिला, कारण की 2 शून्य होते म्हणून. तर 1.44 हे आपलं ॲन्सर झालं. एक काम 10 स्त्रिया 10 तास करून 24 दिवसात संपवितात. तेच काम 8 स्त्रिया 5 तासात करून किती वेळात संपवतील? 10 स्त्रिया 10 तास करून 24 दिवसात संपवतात. लिहून घ्यायचं. 10 गुणिले 10 10 10 करून टाकायचं. 10 गुणिले 10 गुणिले 24 करून टाकायचं. का बरं असं केलं सांगतो तुम्हाला, थांबा. तेच काम म्हटलं आपल्याला. का म्हटलं? तेच काम. हे इकडे लक्षात द्यायचं. तेच काम म्हटलं म्हणून आपण ना 10 10 गुणिले 24 केलं, आणि तेच काम म्हटलं म्हणून 8 स्त्रिया आणि 5 तास हे छेदात लिहायचं. 8 स्त्रिया आणि 5 तास हे छेदात लिहायचं, कारण की तेच काम म्हटलं म्हणून आपल्याला. तर आता करायचं काटाकाटी. ह्या 5ले 10ला भाग जातो, भागाचं 5 दोन्ही 10, हे 2 आहेत. 8 एक 8, 8 एक 24. आता काय उरले मित्रांनो? 10 गुणिले 2 गुणिले 3, 10 दोन्ही 20, 20 त्रिक 60. तर किती दिवस लागतील आता? 60 दिवस. 2000 रुपये रकमेवर 5% दराने 2 वर्षाची चक्रवाढ व्याज किती? आरामशी सोडवा मित्रांनो. आपल्याला रास काढायचे आहे. रासच निघते. 2000 रुपये रकमेवर 2000 रुपये रक्कम देऊन घेऊ आपण अगोदर. हे 2000 रुपये रक्कम आहे. किती टक्के दराने म्हटलं मित्रांनो? 5% दराने. बरोबर. सॉरी, इथे बरोबर नाही ना, इथे गुणाकार. 5% दराने म्हटलं आपल्याला, म्हणून 100वरती 5% येणार ना मित्रांनो, कारण की 5% दर म्हटलं आपल्याला. 100वरती 5%. किती वर्षात म्हटलं मित्रांनो? 2 वर्षात, म्हणून 2दा लिहायचं ही क्रिया. अगर 3 वर्ष म्हटलं असतं तर 3दा लिहिलं असतं. 4 वर्ष म्हटलं असतं तर 4दा लिहिलं असतं. आपल्याला फक्त 2 वर्षाचे म्हटलं चक्रवाढ व्याज, तर म्हणून 2 वर्षाचेच केलं आपण. आता करायचं मित्रांनो काटाकाटी. याला 100ला 5ने भाग जातो, 105ला देखील जातो. 5 दोन्ही 10, हा शून्य जशाले तसं खाली. इथे 5 दोन्ही 10 आणि 5 एक 5. इथेही सेम तेच प्रोसेस. 5 दोन्ही 10, शून्य जशाले तसं. 5 दोन्ही 10, 5 एक 5. वरचं सेम जशाले तसं लिहून घ्यायचं. 2000 गुणेला अंशामध्ये किती उरले होते मित्रांनो? 21. छेदामध्ये किती उरले होते? 20. गुणेला अंशामध्ये आणखीन किती उरले होते मित्रांनो? 21. छेदामध्ये किती उरले होते मित्रांनो? 20. आता करायचं काटाकाटी. हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट, हा शून्य कट. बे एक बे, बेदाय 20. बे एक बे, बे पंच 10. आता मित्रांनो 21 गुणिले 21 किती होतात? 21 गुणिले 21 किती होतात मित्रांनो? 441. हे 5 जशाले तसे. आता मित्रांनो 5 गुणिले 441 केलं तर किती येतात? 5 गुणिले 441 केलं तर किती येतात? 2205. 2205 मधून 2205 ही आले. ही का आली मित्रांनो? रास आली. ही का आली? रास. रासमधून आपण 2000 ही मुद्दल वजा करू. आपली मुद्दल किती होती? 2000. 2000 वजा करू मित्रांनो, तर आपल्याला आपलं व्याज मिळणार, आणि तेच व्याज आपलं आन्सर राहणार. 2205 मधून 2000 वजा केले तर 205 का उरते मित्रांनो? हे आपलं 205 ही का उरते? तर ही व्याज उरते. ही रास आली. रासमधून मुद्दल वजा केलं तर काय मिळालं आपल्याला? व्याज. तर आपल्याला व्याजच विचारलं होतं, तर व्याज किती? तर 205 हे व्याज राहणार. जयने एक वस्तू 400 रुपयाला खरेदी केली व 480ला विकली, तर जयला शेकडा किती नफा झाला? कितीला घेतली? 400ला खरेदी केली आणि 480ला विकली. ह्या दोघांचं फरक घ्यायचं.
480 मधून 400 गेले मित्रांनो, किती उरतात? 80. 80 गुणेला 100 करून टाकायचं. खरेदी कितीला केली? खरेदी केली 400ला, म्हणून हे 400 छेदात लिहून घ्यायचं. आता करायचं काटाकाटी मित्रांनो. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. 4 1 4, 4 2 8. हा शून्य जशाले तसा. तर मित्रांनो 20% त्याला नफा झाला. राजेशच्या खिशात 5 रुपये, 10 रुपये व 20च्या समान नोटा आहेत, तर त्याच्याजवळ 140 रुपये आहेत. तर प्रत्येक नोटाच्या नोटा किती? प्रत्येक नोटा किती? खूप सोपी आहे मित्रांनो. एकूण किती रुपये आहेत? 140 लिहून घ्यायचा. यांची बेरीज करून घ्यायचं मित्रांनो. 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये. 20 आणि 10 30, 30 न 5 35. आता मित्रांनो बघ काटाकाटी करायचं याच्या. 7 ने भाग जातो, 7 5 35, 7 2 14. हा शून्य जशाले तसं वरती. आणखीन भाग जातो 5 1 5, 5 चौक 20. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती? 4 राहणार. ऑप्शन क्रमांक 4. खालील सर्वनाम ओळखा. सर्वनाम ओळखायचा आहे मित्रांनो. तो हा सर्वनाम आहे. गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? नाही म्हटलं तुम्हाला तर नर्मदा वाहत नाही गडचिरोलीमध्ये. गडचिरोली जिल्ह्यात कोणता समाजसेवक सन 2018 या वर्षी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला? कोणाला पद्मश्री 2018 मध्ये मिळाला? डॉक्टर राणी भंग यांना 2018 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला. गडचिरोली जिल्हा स्थापन दिवस कोणता? तो कोणता आहे मित्रांनो? 26 ऑगस्ट. गडचिरोलीचा स्थापन दिवस कोणता आहे? 26 ऑगस्ट. 26 ऑगस्ट 1982 मध्ये गडचिरोलीपासून चंद्रपूर हा झाला. मुलगी पुस्तक वाचते या वाक्यात प्रयोग कोणता? वाचणारी कोण? मुलगी. काय वाचते? पुस्तक. कर्ता कर्म दोघं आहेत, पण कर्त्याला प्रत्यय नाही, म्हणून कोणता होणार मित्रांनो? कर्तरी. कारण की कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून कर्तरी. भारत माझा देश आहे वाक्याचे प्रकार ओळखा. भारत माझा देश आहे फक्त वाक्य आहे, केवळ वाक्य आहे. भामरागड येथील संगमात खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही? भामरागडमध्ये कोणत्या नदीचा समावेश होत नाही? तर प्राणहिताचा समावेश होत नाही. गडचिरोली जिल्ह्यात खालीलपैकी कोणती फोर्स तैनात करण्यात आली आहे? गडचिरोली जिल्ह्यात मित्रांनो SAG ही फोर्स तैनात करण्यात आलेली आहे. स्पेशल ॲक्शन ग्रुप. स्पेशल ॲक्शन ग्रुप. गडचिरोली जिल्ह्यात माकडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे? माकडा देवस्थान कोणत्या नदीच्या तीरावर आहे? तर मित्रांनो वैनगंगा या नदीच्या तीरावर माकडा देवस्थान आहे. गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत सेवेची संस्था सर्च हे पूर्ण नाव काय आहे? सर्च हे पूर्ण नाव काय आहे मित्रांनो? सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ ही सर्चचे पूर्ण नाव आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदी कोणत्या दिशेने वाहते? दक्षिणेकडून कोणत्या दिशेने वाहते? तर मित्रांनो उत्तर आणि दक्षिणमध्ये. गडचिरोली जिल्ह्यात विराज राज्याला किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? विराज किल्ला हा कोणत्या ठिकाणी आहे? तर विराज किल्ला मित्रांनो वैरागड या ठिकाणी आहे. तुलतुली धरण कोणत्या नदीवर उभारण्यात येणार आहे? तुलतुली धरण मित्रांनो हा खोब्रागडी इथे उभारण्यात येणार आहे. खोब्रागडी नदीवर. हा क्वेश्चन सोडवा मित्रांनो. फरक कितीचा आहे? 1चा आहे. फरक किती आहे? 2चा आहे. फरक किती आहे? 3चा आहे. फरक किती आहे? 4चा आहे. तर इथे कितीचा येणार? सिरीज वाईज गेलो आपण. अगोदर 1, मग 2, मग 3, मग 4. इथे 5चा येणार. 10 मध्ये 5 प्लस केलं तर 15 आहे आपला आन्सर. हा क्वेश्चन मित्रांनो तुमच्यासाठी होमवर्क राहणार. हा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क राहणार. आणि राहिलेले 50 क्वेश्चन मित्रांनो आपण दुसऱ्या पार्टमध्ये घेणार. हा क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क राहणार आणि राहिलेला पार्ट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. जर मित्रांनो तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.